नमस्कार मित्रमंडळींनो, घेऊन आलो आहे तुमच्यासाठी पॉडकास्टची एक सिरीज. लामण डेव्हलपर्स प्रस्तुत लेक माहेरचा कट्टा आणि आर्यवर्त हेरिटेज फाउंडेशन यांच्या संलग्न विद्यमाने आपण एक पॉडकास्टची सिरीज करत आहोत की ज्यामध्ये यावर्षीच्या नारीरत्न पुरस्कार विजेत्या महिलांची जीवनगाथा आपण उलगडत आहोत. त्यांच्या प्रवासामधून आपल्याला काही शिकता येण्यासारखं आहे का, तर हा शोधण्याचा यामागचा प्रयत्न आपण करत आहोत. तर अशाच एक नारीरत्न विजेते आज आपल्या बरोबर आहेत. तर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सो डॉक्टर शिल्पा क्षीरसागर मॅडम आज आपल्या बरोबर आहेत. आणि मी जेव्हा म्हणतो डॉक्टर तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या एका शब्दातच कव्हर होऊन जातात. त्यांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास, त्यांचा पूर्ण अकॅडमिक प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी थोडंसं त्यांचं बॅकग्राऊंड आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. तर क्षीरसागर मॅडम, यस ऑफकोर्स डॉक्टर म्हणजे आम्हाला एवढं कळलं की बाबा मेडिकल बॅकग्राऊंडच्या आहे. सो तुमचं आधी शिक्षण कुठे झालं, कॉलेज कुठे, मग अकॅडमिकमध्ये मेडिकल प्रॅक्टिस, थोडंसं आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. सर्वप्रथम नमस्कार आणि धन्यवाद आज मला इथे बोलवलं त्याबद्दल. मी डॉक्टर शिल्पा क्षीरसागर, पूर्वाश्रमीची म्हणजे माहेरची डॉक्टर शिल्पा जोशी. माझं माहेर खानदेश जळगावचं, आता सध्या पुण्यातच आहे. माझं MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथून झालंय आणि त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञाचं जे पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथून झालं. म्हणजे पूर्ण एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुमचं हॉस्टेल लाईफ होतं? हो, हॉस्टेल लाईफ होतं. म्हणजे 12वी पर्यंत आईजवळ, त्याच्यानंतर सरस्वती मायजवळ आणि त्यानंतर मग लॅप्रोस्कोपीची फेलोशिप. आणि आता रिसेंटली एक 4 वर्षापूर्वी मी IBCLC म्हणून जो सगळ्यांना माहीत नाही असा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तनपान सल्लागार होण्याची आपल्याला संधी मिळते. आणि भारतामध्ये आणि महाराष्ट्रात एकूण असे खूप कमी लोक आहेत आणि त्यातल्या त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ आणि स्तनपान सल्लागार हे कॉम्बिनेशन तर अगदी खूपच दुर्मिळ आहे. माझ्या घरच्यांच्या पाठिंब्याने मला ते पण करण्याची संधी मिळाली. तर तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटतील पण विषय खूप महत्वाचा आहे आणि तो सोपा डिटेलमध्ये जाणार आहोत. आणि त्यांनी मला प्रॉमिस केलंय की त्या खूप सोप्या पद्धतीने प्रॅक्टिकल वेने समजून देण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे. तर मी तुम्हाला एक सांगेन, तुम्ही महिला आहात, गर्ल आहात, तुम्ही 10-11 वर्षापासून पुढे तुमचं वय काहीही असू दे, जरी तुम्ही आमच्यापासून लपवत असाल ते वय, तरी हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड अगदी शेवटपर्यंत बघा. मला माहित नाही तुमच्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावरती त्यांचं कुठलं नॉलेज तुम्हाला गरजेचं असू शकतं. तर आपण थोडं थोडं करून आपण या विषयाच्या डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय थोडा गंभीर आहे पण महत्वाचा आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही MBBS केलं, बेसिकली मेडिकलचं आपलं जे नॉर्मल प्रॅक्टिस असते ती केली. त्याच्यानंतर मग एखादं स्पेशलायझेशन घेणं हे करत असताना तुम्ही का हा विषय निवडायचा, हे कसं ठरलं? अगदी म्हणजे माझ्या मनातला प्रश्न विचारला म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये माझ्या बाबांचा खूप मोठा हात आहे. दुर्दैवाने माझे बाबा नाही आहेत आता, पण मी खूप लहान होते, म्हणजे मला आठवत पण नाही तेव्हापासून माझं स्वप्न आहे की मला स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचंय म्हणून. म्हणजे ते माझ्या बाबांचं स्वप्न होतं आणि जे मी जगले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. पण जेव्हा थोडंसं मला याच्याबाबत सांगता येईल की जेव्हा आपल्याला आपले गोल्स क्लिअर असतात, आपल्याला माहित असतं की आपल्याला हे करायचं आहे, त्या दृष्टीने मग आपली आवड पण आपोआप निर्माण होते. म्हणजे MBBS करत असताना सुद्धा मला स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र हा म्हणजे विषय मला मनापासून तेव्हापासून आवडत होता. आणि आजूबाजूला भरपूर मुली बायका आपण बघतो. माझं गव्हर्नमेंट कॉलेजचं MBBS आहे, इंटर्नशिप सांगलीची आहे, जिथे मी अगदी तळागाळातल्या महिलांसोबत काम केलेलं आहे आणि त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं बघत होते. आणि ते म्हणजे माझा विचार पक्का होत गेला की नाही, मला स्त्रीरोग तज्ज्ञच व्हायचं आहे. जेव्हा आपण स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणतो किंवा मग त्याच्यामध्ये एक गायनॅकोलॉजिस्ट, गायनॅक म्हणून विषय येतो, आणि ज्या पद्धतीचं शिक्षण तुम्ही घेतलंय त्याच्यामध्ये काय फरक असतो ऍक्च्युली? याच्यामध्ये ऍक्च्युली 2 भाग असतात. एक स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र असं. म्हणजे जेव्हा ती बाई प्रेग्नंट नसते तेव्हा आपण तिला गायनॅक पेशंट म्हणतो, म्हणजे फक्त स्त्रीरोग. आणि जेव्हा ती प्रेग्नंट असते
म्हणजे मग ती अबॉर्शनची पेशंट असो किंवा डिलिव्हरीची असो किंवा जस्ट डिलिव्हरी झालेली असो, त्याला आम्ही आमच्या भाषेत प्रसूतीशास्त्र असं म्हणतो. आता जे आपण जे पुस्तकात वाचतो शिकतो ते 100% बघायला मिळतंच. म्हणजे असं नाहीये की पुस्तकातलं नॉलेजचा इकडे काहीच उपयोग नाही, असं अजिबात नाहीये. आणि त्याचा 100% उपयोग होतो. फक्त त्याच्याबरोबर ऍडिशनल आपल्याला महिलांशी कसं इंटरॅक्ट करायचं किंवा आपण भलेही कसा पोहोचवायचा, आपण त्यांना सांगू की अशा पद्धतीने काळजी घ्या, तशी काळजी घ्या, रक्त वाढवण्यासाठी हे करा. पण ग्राउंड लेवलला म्हणजे ती महिला जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा आम्हाला खूप गोष्टींचा विचार करावा लागतो की तिचं बॅकग्राऊंड कसं आहे, तिची आर्थिक क्षमता कशी आहे, तिची घरात कितपत सत्ता आहे, ती काय काय नक्की फॉलो करू शकेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी. आणि अजून नाही म्हटलं तरी सासू सून, नवरा आणि बायको हे आपल्याकडे प्रामुख्याने ही नाती आहेत. तर हे कुठल्याही पुस्तकात दिलेलं नाहीये. मग हा ऍक्च्युली बेसिकली नॉलेजचा भाग येतो की अवेअरनेसचा भाग येतो? हा दोन्हीचा भाग आहे. मला असं वाटतं की कुठेतरी आम्ही डॉक्टर्स किंवा सरकार किंवा इव्हन सोशल मीडिया हे सगळं थोडंसं जनजागृतीच्या बाबतीत कमी पडतंय. आणि हेच थोडंसं पार्श्वभूमी ही लक्षात घेऊन मी खरं तर लेखनात उतरले. आपलं ह्या विषयावर बोलणं नाही झालं. होईल. मॅडम आर्टिकल्स लिहितात आणि त्यांचे आर्टिकल्स ते त्यांच्या फेसबुक पेजवरती टाकतात. त्यांच्या फेसबुक पेजवरती असे काही अवेअरनेसचे व्हिडिओज पण आहेत. आपण प्रयत्न करू जेव्हा कधी हा व्हिडिओ यूट्यूब किंवा सोशल मीडियावरती जाईल तेव्हा कमेंट सेशनमध्ये आपण त्या लिंक्स टाकण्याचा प्रयत्न नक्की करू. जरा तोपर्यंत आपल्या व्ह्यूअर्सना तुमच्या फेसबुक पेजचं असं स्पष्ट नाव जाऊ दे ना. हो, माझ्या फेसबुक पेजचं नाव आहे शब्दसरी. माझं सोपं नाव आहे शब्दसरी. असं झालं की मी सुरुवातीला फक्त आरोग्यविषयक जागृती संदर्भातले लेख लिहित होते, पण मग माझ्या हळूहळू लक्षात आलं की तेवढंच लिहिलं ना की वाचक वर्ग थोडासा कमी होतो. मग मी हळूहळू कथा, लघुकथा लिहायला लागले. आणि मग मी आता कॉम्बिनेशन करते, म्हणजे फक्त आरोग्यविषयकच लिहिते असं नाही, मेजॉरिटी बहुतांश वेळा आरोग्यविषयक लिहिते. मग ज्याच्यामध्ये विशेष करून वुमेन्स हेल्थवर जास्त असतं, म्हणजे महिलांच्या आरोग्याविषयी. मग ते स्तनपानासंदर्भात असेल किंवा गर्भारपणातील काळजी असेल किंवा आपण खूप ऐकतो PCOD, रजोनिवृत्ती, कॅन्सर स्क्रीनिंग असेल, ह्याबद्दलचे मी गोष्ट स्वरूपात लिहिते. आणि शिवाय काही लघुकथा आहेत. आणि एक अजून म्हणजे मी नक्की सांगू शकते की आपण सगळ्या जणी भेटलोय व्हॉट्सअपच्या थ्रू, कारण माझे भरपूर लेख व्हॉट्सअपवर फिरत असतात. कारण काही नावाने काही अननोन नाव. भारतीय संस्कृतीतले जे सण आहेत आपले, की जसं नवरात्र असेल किंवा वटपौर्णिमा असेल, दिवाळी असेल, ह्या सगळ्यांना काहीतरी शास्त्रीय आधार होता आहे. आणि ती जी सांगड घालण्याचं काम आहे की कुठेतरी मध्ये एक गॅप पडलाय आणि एक आजकालच्या महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये असं वर्क कल्चर की असं झालंय की बाबा नाही, ह्याला काही अर्थ नाही. पण ह्या सगळ्याचा काय शास्त्रीय आधार आहे तर तो मी मांडण्याचा प्रयत्न करते माझ्या लेखातून. तर माझा आय हेट मंगळागौर किंवा शास्त्रीय जागर किंवा पैशाचं डाएट असे भरपूर लेख माझे भरपूर व्हॉट्सअपवर फिरतात. आणि म्हणून मी म्हटलं की आपण नक्की भेटलोय लिखाणाच्या माध्यमातून. तुम्ही जर वाचलं असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मला खूप कमेंटमध्ये होते की हा आर्टिकल मी वाचलाय म्हणून. कुठेही वाचले असू दे, पण तुमच्या ज्ञानात आला असेल तर नक्की कळू द्या. इव्हन मदर्स डे एक शोकांतिका, म्हणजे मदर्स डे ला असं नाव कुठेतरी टायटल मी पण वाचलंय. पुढचं वाचलंय की नाही मला माहित नाही, पण टायटल तेव्हा तर तो खूप म्हणजे फेसबुकवर पण फेसबुक उघडलं की तो लेख दिसत होता. नक्की वाचा. आणि तो मदर्स डे एक शोकांतिका हा लेख मी म्हणेन तुम्ही नक्की वाचा. की जो प्रश्न तुम्ही सर मला विचारलात की पुस्तकातलं आणि ऍक्च्युअल मध्ये काय फरक असतो, तो मी त्या लेखात लिहिला. आपण आता या प्रत्येक पैलूंच्या ना थोडंसं अजून गर्भात जाण्याचा प्रयत्न नक्की. सो जनरली आपण एक म्हणतो की मुलींना एक मेडिकल स्टँडर्ड्स मध्ये बघायला गेलो तर 14-14.5 वर्ष हे आयडियल एज सांगितलंय मासिक पाळी सुरू होण्याच्या बाबतीत. पण हल्लीच्या केसेसमध्ये बऱ्यापैकी आधी होतात. अगदी म्हणजे जे काही हार्मोनल चेंजेस आहेत त्यानुसार वर्ष 11 आणि 12 पासून पण मासिक पाळी सुरू होतात. मग एक पॅरेंट्स म्हणून ज्या मुलीला
अजून बालपण समजलेलं नाहीये आणि तिच्यावरती नोईंगली अननोईंगली एक मासिक पाळीचं कल्चर सुरू होतं बॉडी सायकलमध्ये. तर पॅरेंट्स म्हणून त्यांनी या गोष्टीकडे काय बघायला पाहिजे आणि ऍक्च्युली ते बद्दल माझ्या मुलीत होत आहेत ते पॅरेंट्सने काय ऑब्झर्व केल्यावर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. अगदी महत्वाचा आणि छान प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी एक छोटीशी स्टोरी सांगेल माझी स्वतःची. मी तेव्हा MBBS करत होते, फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरलाच असेल, आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता. आणि त्या दिवशी माझे पिरियड्स आले. आम्ही सगळे वाढदिवस होता म्हणून आमचा मित्रांचा कंपू, मित्रमैत्रिणींचा आम्ही तेव्हा पार्टी वगैरे नव्हतं, पण चहा प्यायला जायचो. बाबा ज्याचा वाढदिवस आम्ही चहा प्यायला गेलो होतो आणि माझे पिरियड्स आले आणि माझे कपडे स्टेन झाले. आणि मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, तेव्हा मी असेल किती 17-18 वर्षाची असेल, आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ऐन चौकामध्ये चहाच्या आमच्या कॅन्टीनमध्ये कपडे स्टेन झाले आणि माझा तो दिवस एवढा वाईट गेला. मी एवढी रडत होते की हे असं झालं, ते पण वाढदिवसाच्या दिवशी. मग त्यानंतर मला असं वाटलं की एक डॉक्टर होत असताना का असेना, पण मला हे सगळं माहीत असून मला एवढं वाईट वाटलं, मी एवढी रडले. तर जेव्हा हे एखाद्या नॉन मेडिको मुलीसोबत घडत असेल तेव्हा तिला किती वाईट वाटत असेल आणि ते गिल्ट ती आयुष्यभर कॅरी करेल. ट्रॉमा होऊन जातो. त्याच्यातनं मी एक प्रेरणा घेतली आणि जसं मी म्हटलं की तेव्हाच माझं ठरलेलं होतं की मला स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचंय. बरोबर. तर हा ट्रॉमा मी एक पॉझिटिव्हली घेतला आणि जसं मी लेखन करते त्याच पद्धतीने मी अशा प्रकारचे सेशन्स घेते, जे ऑनलाईन किंवा ऑफलाईन, विशेषतः मी शाळांमध्ये जाऊन सेशन्स घेते या अडोलेसेंट गर्ल्स किंवा पौगंडावस्थेतील मुलींसाठी आणि शक्य असेल तर त्यांच्या आईंसाठी पण. किती टाइमचा हा तुमचा एक सेशन असतो? हा एक सेशन माझा साधारणपणे मी पूर्वी पूर्ण 1 तास घ्यायचे, पण मग नंतर माझ्या 1 तास म्हणजे शाळेचा 1 तास की आपला घड्याळाचा 1 तास? माझ्या नंतर लक्षात आलं की मुलींना खूप प्रश्न असतात, त्या आई वडिलांना विचारत नाही, विचारले गेल्यामुळे खूप हे झालेले असतात, खूप डम झालेले असतात, आई वडिलांना विचारू शकत नाही, शाळेतल्या शिक्षकांना विचारू शकत नाही, आणि रादर मी म्हणेल की नाही विचारावे. कारण हल्ली काय झालंय, आपल्याला काही मेडिकल टर्म्स मध्ये नसतील, व्यवस्थित ती गोष्ट त्यांच्या पॅरेंट्सनाही सांगता येईल की नाही माहित नाही. बरोबर. आणि गुगल म्हणजे सगळ्या गोष्टी गुगल होतात, त्यामुळे कदाचित आपण जी म्हणूयात ऑथेंटिक म्हणजे जी खरी नॉलेज आहे ती, तर ती मुलींपर्यंत पोहोचत नाही. मग त्यामुळे मला लक्षात आलं की म्हणजे मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुण्याची जी आहे तिथे मी एक 300 मुलींसाठी असं सेशन घेतलं. तर त्या सुरुवातीला इतक्या लाजत होत्या. मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न विचारू नका, तुम्ही लिहा, कागदावर लिहा, तिथे तुमचं नाव लिहू नका आणि फक्त चिठ्ठी माझ्यापर्यंत पोहोचवा, मी उत्तर देते. तर म्हणजे मी माझं सेशन मी आता कमी केलं, कारण की प्रश्नोत्तरांचं सेशन खूप चालतं. म्हणजे मी माझं जे मला शिकवायचंय, सांगायचंय ते मी अर्धा तास घेतलं आणि माझा जो 1.5 तास प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम चालू होता. म्हणजे तिकडच्या मॅडम शेवटी म्हणाल्या मुलींना की आपण त्यांना परत बोलवूयात, आता आपण थांबूयात. मग मला ते म्हणजे ती जाणीव मला झाली की त्या मुलींच्या मनात इतके अनुत्तरित प्रश्न असतात आणि त्यातून मग ते शोधायचा चुकीचा प्रयत्न होतो. म्हणजे गुगलवर, युट्यूबवर, व्हिडिओज मधून, कधी कधी त्याच्यातनं कुठून तरी धागा मिळून पॉर्नकडे वळणं. मी गोष्ट म्हणतो ही की गुगलवरती जे नॉलेज असतं ना, हे गुगलचं स्वतःचं नॉलेज नाहीये. अगदी बरोबर. जे काही कंटेंट सॅग्रिगेट करून येतं. अगदी युट्यूबवरचं पण जे नॉलेज आहे ना, बेसिकली मी कुणाला ऑफेंडेड होऊन बोलत नाहीये, एक थोडंसं भान म्हणून तुम्हाला ऍड ऑन करतो की ज्या माणसांना रेग्युलर व्हिडिओज क्रिएट करायचे आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे, त्या लोकांना कंटेंट क्रिएट करत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे कधी कधी काही नॉलेज एक्स्ट्रा पुश होऊ शकतं की त्याची गरज पण नाही आणि त्याच्यामधून मिसकन्सेप्ट तयार होऊ शकतात. तर ती एक रिस्क ना सोशल मीडियावरती नेहमी राहते. सो डॉक्टर आहेत, ते जे सांगतील ना ते सोशल मीडिया नाही सांगू शकत. त्यामुळे अशा पद्धतीचे कुठलेही प्रॉब्लेम तुम्हाला असतील, तुम्ही कुठल्याही वयोगटाचे असताना, तर गुगल आणि सोशल मीडिया वापरण्यापेक्षा ऍक्च्युअली डॉक्टर्सना जाऊन भेटणं हे कधीही उत्तम. अगदी. आणि ह्याच संकल्पनेतून म्हणजे मी आधी फक्त शाळांमध्ये घेत होते असे सेशन्स,
पण ह्याच संकल्पनेतून मग मी आता सुरू केलं की जर तुम्ही मला एक 5 ते 10 मुलींचा म्हणजे सोसायटीतला ग्रुप असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर आपण लांब असलात तरी ऑनलाईन घेऊ शकतो. ते कोविडमुळे आपल्याला त्याची सवय की आपण मग त्यांचे सेशन्स घेऊ शकतो. आणि मग त्या सेशन मध्ये की पाळी म्हणजे नेमकं काय, पाळी काय येते, कुठल्या वयात येते, पाळी सुरू व्हायच्या आधी काय बदल होतात. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून पण सांगते की पाळी अचानक येत नसते. पाळीच्या आधी थोडीशी मुलींच्या शरीरात बदल होतात, जसं की त्यांची उंची आणि वजन वाढणं, ग्रोथ स्पर्ट म्हणूयात आपण त्याला, की अचानक उंची आणि वजन वाढायला लागतं. त्यानंतर छातीचा भाग मोठा व्हायला लागतो, ब्रेस्ट त्यांचे तयार व्हायला लागतात, परत काखेत आणि खालच्या बाजूला केस यायला लागतात. हे सगळे थोडे थोडे बदल असतात. आणि मग नंतर पुढे जाऊन म्हणजे हे बदल जवळजवळ 2 ते 3 वर्षापर्यंत दिसतात आणि मग पाळी येते. तर ह्या स्टेजला जेव्हा तुम्हाला लक्षात येत आहे की माझ्या मुलीमध्ये हे बदल मला दिसतायत, जाणवत आहेत, त्यावेळेसच जर तुम्ही थोडी माहिती पिच करायला सुरुवात केली तर ती पण त्या गोष्टीसाठी एक तयार होते, घाबरत नाही, अचानक शॉक लागण्यापेक्षा ते बेटर. अगदी. आणि घाबरत नाही किंवा की बाबा आता इथून पुढे तुझी पाळी येऊ शकते तर तुझ्या बरोबर तू हे सॅनिटरी पॅड तुझ्या दप्तरात म्हणा, तुझ्या पर्स मध्ये म्हणा, तू हे सतत बाळग. जर तुला असं काही वाटलं तर तू ते वापर, कसं वापर. नुसतं आपण म्हणजे आता आमच्या लहानपणी किंवा जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मला आठवत नाही की कोणी असं सांगितलं की हा भाग वर पाहिजे, हा भाग खाली पाहिजे. हे सुद्धा नॉलेज आपण मुलींना देणं गरजेचं आहे. कारण आपण नाही दिलं तर सगळ्यात सोपा उपाय असतो मित्रमैत्रिणी. आणि मित्रमैत्रिणींचं नॉलेज आपण म्हणजे विचार करू शकतो की चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण आपल्याला माहित नाही की ते कितपत खरं असू शकतं आणि खरंच नॉलेज आहे का. अगदी. त्यामुळे मी ह्या प्लॅटफॉर्मवरनं उलट मी म्हणेल की चांगली संधी मिळाली हा निरोप सगळ्या माझ्या मैत्रिणींना करायचा. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही ऍक्च्युअली शाळांना देऊन अशा पद्धतीचे सेशन्स घेता. मग शाळांना जर तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर ते कसे करू शकतात? शाळांना म्हणजे असे युजली बऱ्याच वेळा असं कॉन्टॅक्ट थ्रूच येतात की बाबा की ह्या मॅडम घेतात, मग शाळा मला कॉन्टॅक्ट करतात, मग ते फोन मार्फत किंवा ईमेल मार्फत असे ते मला कॉन्टॅक्ट करतात. आणि महाराष्ट्र तुम्ही जाऊ शकता. अक्रॉस महाराष्ट्र मी ऑनलाईन घेते, ऑफलाईन म्हणाल तर मी पुण्यात बरेच घेते. आणि ज्या शाळांमध्ये मी घेते त्या आता शाळा मला दरवर्षी बोलवतात, कारण प्रत्येक वेळी पुढे पुढे शिफ्ट होत असतात, त्या शाळा बोलवतात. आणि असं जसं मी म्हटलं की सोसायट्यांमधनं वगैरे मला कॉन्टॅक्ट करतात की मॅडम आमचा 10 मुलींचा ग्रुप आहे तर तुम्ही घ्या. हे सगळं झालं मासिक पाळी सुरू होण्यानंतर. हल्ली डॉक्टरकडे साधारणपणे 26, 27, 28 वयोगटातल्या मुली गेल्या, भले लग्न झालेली असू दे नसू असू दे, हळूहळू ना एक शब्द मेडिकल प्रॅक्टिसमध्ये पुश व्हायला लागलाय की त्याची आता बायकांनी पण थोडीशी धास्ती घ्यायला सुरुवात केली की एक PCOD. अरे त्याच्याबद्दल थोड्या या महिला वर्गांना कळू दे. अगदी. PCOD म्हणजे मेडिकल लँग्वेज मध्ये मी आधी सांगते कारण की त्याचा अर्थ त्यातच दडलेला आहे. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर काय होत असतं या डिसीज मध्ये आणखी बरेचसे काही उप डिसीज वगैरे आहेत का? आपण एक 2 मिनिटात आधी आपण मासिक पाळीबद्दल समजून घेऊयात. मासिक पाळीमध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये एक गर्भाशय असतं आणि त्याच्या बाजूला 2 बीजांड असतात. तर एका बीजांडातनं दर महिन्याला एक स्त्री बीज मोठं होत जातं, तयार होत जातं, मॅच्युअर होत जातं. आणि ते साधारणपणे मिड सायकल म्हणजे पाळीच्या 14व्या 15व्या दिवशी ते स्त्री बीज सुटतं. ते स्त्री बीज ज्या नळ्या असतात ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, त्या नळ्यांमार्फत ते स्त्री बीज ओढून घेतलं जातं गर्भाशयात. आता ज्या वेळेस ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्री बीज सुटण्याची प्रक्रिया होते त्याच वेळेस जर संबंध आले तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. ही आणि जर ती मासिक पाळी संपल्यानंतर पुढच्या 4-5 दिवसानंतर 4-5 नाही, हा पण एक गैरसमज आहे. तो मिड सायकल म्हणजे पाळीनंतर एक 14 ते 15 दिवस त्या दरम्यान स्त्रीबीज सुटतं. त्या दरम्यान जर संबंध आले तर प्रेग्नन्सी राहते.
जर प्रेग्नन्सी राहिली नाही, जसं की मुलींमध्ये, बरोबर, तर जे काही प्रेग्नन्सीला फेवरेबल म्हणजे प्रेग्नन्सी राहिली, गर्भधारणा झाली, तर तो गर्भ टिकून राहावा म्हणून जे काही बदल होतात गर्भाशयात ते पाळीमार्फत, पाळी रक्तस्रावा, ब्लिडिंग जे आपण म्हणतो, पिरियड्स म्हणतो, ते त्यामार्फत टाकले गेलेले बदल आहेत. त्यामुळे इथं आणखी एक गैरसमज मला दूर करायचा आहे की पाळीचं रक्त हे दूषित वगैरे काही नसतं. कारण खूप असं एक संकल्पना मनात आहे की तुम्हाला थोडंसं याच्या हिस्ट्रीमध्ये घेऊन जातो. दूषित हा शब्द कुठून आला ना, त्याच्यासाठी जेव्हा आपल्याकडे घरं, इंडिव्हिज्युअल ब्लॉक्स, हाऊस, घरं ही संकल्पना नव्हती आणि आपण अगदी इव्हॉल्व झालेली माणसं आहोत ना, वानरांपासून माणसांपर्यंत, तेव्हा ऍक्च्युली गुहेमध्ये राहणं किंवा जिथे आपल्याला शेल्टर मिळेल तिथे राहणं, यावेळी वस्त्रसंहिता पण आपल्याकडे नव्हती, कपडे घालणे ही पद्धत नव्हती. तेव्हा मासिक स्त्राव हा जंगलामध्ये कुठेही पडला जात होता आणि तो इतर प्राणी स्टिंग करून किंवा स्मेल करून तुमच्यापर्यंत रिच आउट होण्याची ना त्यांना एक इझी ॲक्सेस मिळायचा आणि त्या ॲक्सेसच्या माध्यमातून तुम्हाला प्रोटेक्शन मिळावं म्हणून मासिक पाळीत कुठेतरी एका ठिकाणी तुम्हाला स्थिर स्थावर केलं जायचं किंवा कॉर्नर करायला जायचं. का तर त्या पद्धतीचे जे कोणी आहेत हिंसक प्राणी ते तुम्हाला खाऊ नये, कारण का तो एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. सो यासाठी त्यावेळी मे बी तो शब्द तिथे प्रचलित झाला असेल की दिस इज द टाइम की तुम्हाला प्रोटेक्टेड करण्यासाठी कुठेतरी, त्यावेळी त्याला दूषित मे बी यासाठी म्हटलं गेलं असेल ना, दॅट कॅन डिरेक्टली रिस्क टू युअर बॉडी, तुमच्या स्वतःच्या जीवाला हानी होण्याची त्यातून एक धोका असू शकतो असं आहे. आणि माझ्या मते तेव्हापासून ती कुठेतरी एक पद्धत आली किंवा मासिक पाळी आली की जरा साईडला असं आहे. तर आपण पॉलिसिस्टिक नाही हा महत्वाचा मुद्दा, मी याच्यातलेही 2-3 पॉइंट बोलणार आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी बद्दल बोलतोय आपण. तर पॉली म्हणजे खूप, सिस्ट म्हणजे जेव्हा हे तयार झालेलं स्त्रीबीज आहे, ते स्त्रीबीज जर सुटलं नाही तर त्याची तिथेच गाठ तयार होते, त्याला आपण सिस्ट असं म्हणतो. मग अशा प्रकारच्या खूप सिस्ट ओव्हरीमध्ये म्हणजेच बीजांडात दिसत आहेत, त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. तर थोडक्यात काय की ह्याच्यामध्ये स्त्रीबीज मॅच्युअर होणं आणि ते सुटणं ही प्रोसेस होत नाही. आता ही प्रोसेस का होत नाही, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ओव्हरीचा डायबेटीस. जसं आपण म्हणतो की वजन वाढलं की डायबेटीस होतं, गोड खाल्लं की डायबेटीस होतं, मग त्याची ट्रीटमेंट काय असते, तर आपल्या खाण्यापिण्यावर आपला कंट्रोल पाहिजे, दुसरं म्हणजे व्यायाम केला पाहिजे, त्याच्याने तुमची साखर नियंत्रणात राहील. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजला सुद्धा अगदी हेच लागू आहे. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज साठी त्यामुळे सगळ्यात पहिली ट्रीटमेंट असते की तुमच्या आहार विहारात बदल करणे, की तुम्हाला सकस अन्न खाल्लं पाहिजे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचं आपण जे इझिली आपल्याला मिळू शकतं, काकडी, टमाटा, गाजर, बीट. मी तर नेहमी पॉलिसिस्टिक ओव्हरीचं पेशंट असेल तर मी सांगते 1 काकडी, 1 टमाटा, 1 गाजर, 1 बीट हे खायचं आणि मग जेवण सुरू करायचं. की इतका सोपा उपाय हा की आपोआप आपण जे जंक फूड खाणार आहोत ते आपोआप कमी होतं. व्यायाम करणे सिंपल, आपल्या हातात. 1 सूर्यनमस्कार घालायला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. वेळ नाही म्हणणाऱ्या बायकांनी प्लीज ऐका, 1 सूर्यनमस्कार घालायला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. सूर्यनमस्कार हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. रोज सूर्यनमस्कार घाला. 1 सूर्यनमस्कारापासून सुरुवात करा. आज 1 घाला, 2 दिवसांनी 2 घाला, त्यानंतर 2 दिवसांनी 3 घाला. 15 पर्यंत पोहोचलात तरी तुमचं 10 ते 12 मिनिटात सूर्यनमस्काराचं सेशन संपणार आहे. असे सोपे उपाय पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजला आपण आधी करून बघतो आणि त्यानंतर तिचा ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे याचा विचार करतो. म्हणजे पाळीतील रक्तस्राव हा प्रॉब्लेम आहे का, खूप सारे पिंपल्स येणे, अनावश्यक ठिकाणी इथे दाढीच्या इथे किंवा पिगमेंटेशन किंवा केस येणं, किंवा प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम, ह्याच्यातला तिचा प्रॉब्लेम काय हा विचार करून पुढची ट्रीटमेंट आपण ठरवत असतो. पण आपण आपल्या मुलींसाठी की ज्या आता पुढे जाऊन पाळी सुरू होईल किंवा ज्यांची लग्न होणार आहे त्यांच्यासाठी हे नक्की लक्षात ठेवा की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज हा वजनावर खूप अवलंबून आहे आणि मी आत्ताच ओबेस मुलींमध्ये किंवा जास्त दिसून येतो. आताच एक महिना पण नाही, 10 दिवसापूर्वीच मी एक लेख लिहिला, कुठे गेल्या बांधेसूद नवऱ्या. तर तुम्ही हा जर सर्च केला
हा सर्च केला तर तुम्हाला त्याच्यात मी भरपूर उपाय पण दिलेत की मुलांमध्ये ओबेसिटी होऊ नये म्हणून काय करता येईल त्या संदर्भातले उपाय पण मी त्याच्यात दिलेत. तर सोपे सोपे उपाय आत्तापासून करा. जाडी एका दिवसात येत नाही, जाडी हळूहळू वाढत असते, त्यामुळे आत्तापासून प्रिकॉशन्स घेऊयात. हे सगळं तर आपण महिलांच्या खूप सेन्सिटिव्ह विषय डिस्कस करतच चाललोय, पण ऍक्च्युअल ज्याच्यासाठी आपण यांना आता बोलवलंय त्या विषयाला जर आपण टच अँड गो नाही केलं तर मग हा पूर्ण पॉडकास्ट ती मजा राहणार नाही. सो तुम्ही ज्यातल्या तज्ज्ञ आहात की ब्रेस्ट फीडिंग ची जी प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी लागणारं जे काही स्पेशल नॉलेज आहे ते तुम्ही करून आज त्याचा अनुभव किंवा त्याच्याबद्दलच्या एक्सपर्टीज तुमच्या पेशंट बरोबर शेअर करता, तर त्याचा थोडासा आम्हाला ओव्हरव्ह्यू सांगा ना. मुळात याची गरज काय आहे आणि कुठून हा प्रवास सुरू झाला. जसं मी माझ्या ॲडोलेसंट हेल्थचे सेशन्सची तुम्हाला गोष्ट सांगितली की बाबा मला तो ट्रॉमा बसला आणि मी त्याच्यातनं पुढे शिकले, तशीच माझी स्वतःची स्टोरी. मला 2 मुलं आहेत. आता मोठा मुलगा 13 वर्षाचा आहे, धाकटा मुलगा 6.5 वर्षाचा आहे. म्हणजे माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेसच मी स्त्रीरोगतज्ञ झाले होते ऑलरेडी, दुसऱ्या मुलाच्या वेळेसही होतेच अर्थात. पण मी माझ्या दोन्ही मुलांना एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे फक्त आणि फक्त आईचं दूध जे 6 महिने देणं अपेक्षित आहे ते मी नाही देऊ शकले. मी ब्रेस्ट फिडिंग करत होते पण मला वरचं पण द्यायला लागत होतं. आपण फॉर्म्युला वगैरे जे म्हणतो ते द्यायला लागत होतं. आणि मग ते कुठेतरी तो मला सेटबॅक होता की अरे म्हणजे मी स्त्री रोग तज्ज्ञ असून मला ते जमलं नाही, कुठेतरी मी कमी पडले. तर नेमकं काय कमी पडलं, मला का नाही ते जमलं, आणि जर मला जमत नसेल तर बाकीच्या बायकांना तर अजून किती अवघड होत असेल. ह्या जाणीवेतनं मी तो कोर्स केला. IBCLC असं म्हणतात त्या कोर्सला, इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट. खूप मोठं नाव. तर तो कोर्स मी केला. जरा परीक्षा अवघड असते इंटरनॅशनल स्टँडर्ड्स असल्यामुळे, पण मी ते करू शकले माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी ते क्लिअर झाले. आणि मग मी तिथून सुरुवात केली की शास्त्रीय पद्धतीने मी त्या स्तनदा मातांना मी कशी मदत करू शकेल. आणि त्या अनुषंगाने सुद्धा मी भरपूर लेख लिहिलेले आहेत, त्या अनुषंगाने व्हिडिओज केलेले आहेत, फेसबुक लाईव्ह केलेले आहेत. कारण की हे आपलं फ्युचर आहेत, ही जी बाळं आहेत हे आपल्या राष्ट्राची जडणघडण आहेत. आणि आईचं दूध हे सर्वोत्तम दूध आहे आणि ते प्रत्येक बाळाला मिळालं पाहिजे, तो प्रत्येक बाळाचा अधिकार आहे. आणि जेवढं आपण वाचू म्हणजे जेवढं नॉलेज गेन करू तसं आपल्याला वाटतं, तसं आपल्याला कळतं की मला काहीच येत नाहीये. बरोबर. म्हणजे ते इतकं खोल आहे की आपल्याला कोणालाही वाटू शकतं की अरे हे काय. मुळात याच्यावरती एक प्रॉपर डिग्री असू शकते आणि त्याचा तुम्हाला एक कोर्स करायची गरज पडते. आणि मुळात काय की अर्धी जनता ही स्त्रीरोग तज्ञाचं पेशंट आहे किंवा म्हणजे त्यांचं टार्गेट आहे. आणि त्यातल्या त्यात ही अशी फेज आहे ना की जी प्रत्येक कपल प्रत्येक स्त्रीला मुलीच्या लाईफ मध्ये एकदा दोनदा येऊन येतेच. त्यामुळे खूप जणांना वाटतं की अरे आमच्या वेळी केलं म्हणजे त्याच्यात काय शिकवण्यासारखं असं खूप वेळा वाटतं. पण मी तुम्हाला नक्की सांगेल की खूप फरक पडतो जर तुम्ही अशा पद्धतीने काउन्सिलिंग किंवा स्तनपान. काउन्सिलिंगचे सेशन साधारण तुम्हाला घ्यावे लागतात. आता प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावर, म्हणजे मी तर म्हणेल की एखादी स्त्री प्रेग्नंट असते तेव्हापासूनच आपण तिचं ह्या संदर्भातलं काउन्सिलिंग सुरू केलं पाहिजे की जेणेकरून तिला त्या गोष्टींची आधीच माहिती असते. आणि बाळ जन्माला आल्यानंतर 1 तासाच्या आत बाळ छातीला लागलं गेलं पाहिजे, ते नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सीझर असू दे. आणि मग तो प्रवास तिथून जे सुरू होतो, मग ती कुठल्या टप्प्यात माझ्याकडे येते याच्यावर ते डिपेंड करतं की तिला किती सेशन्स लागतायत, तिचे काय प्रॉब्लेम आहेत. पण एका पेशंटला मला अर्धा ते पाऊण तास मला द्यावाच लागतो पहिल्या सेशनला तरी. आणि मग त्यानुसार त्याचा रिस्पॉन्स, तिला कितपत कळलंय, तिला जमतंय का नाही जमत आहे, यानुसार मग पुढचे सेशन्स आणि किती लागतील सेशन्स हे ठरवतात. मग जनरली सध्या तुमच्याकडे जो कोणी वर्ग या कन्सल्टेशनसाठी येतोय हा डिरेक्ट तुमच्याकडे येतो की कोणीतरी डॉक्टर्स त्यांना रेफर करताय म्हणून येत आहे? ऑडियन्स बेसिकली कुठली आहे तुमची? मी स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे माझ्याकडे माझा स्वतःचा एक ग्रुप आहे, ते मी डायरेक्टली हे करते. पण मग बऱ्याच वेळा मोस्ट ऑफ द वेळेला हे जे बालरोग तज्ज्ञ जे असतात, कारण की एकदा डिलिव्हरी झाली की बहुतेक वेळा स्त्रीरोग तज्ज्ञाकडचा फॉलोअप संपलेला असतो आणि ते
म्हणजे बाळांच्या डॉक्टरकडे जास्त फॉलोअप असतात. मग तिथे बाळाच्या डॉक्टरकडे लक्षात येतं की बाळ व्यवस्थित पित नाहीये, बाळाचं वजन वाढत नाहीये किंवा बाळाची शिशी कमी झाली, आणि मग तिकडनं मागे जाऊन की बाबा तुम्ही किती वेळा पाजताय, किती वेळ पाजताय, हा सगळा अभ्यास करून मग त्यांच्या लक्षात येतं की बाबा हे ब्रेस्ट फिडिंग संदर्भातील प्रॉब्लेम आहे. आणि मग ते म्हणजे बहुतांश वर्ग हा त्यांनी आमच्याकडे रेफर केलेला असा असतो. आणि पण हा अवेअरनेस जो आहे तो आता हळूहळू वाढतोय, ही जागरूकता. त्यामुळे आता बऱ्याचशा कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये किंवा इव्हन छोट्या छोट्या हॉस्पिटल्समध्ये आता स्तनपान सल्लागार हे कंपल्सरी आहे. म्हणजे डिलिव्हरी झाल्या झाल्या त्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी तुम्हाला येऊन भेटतं आणि मग ते डायरेक्ट पेशंट पण बऱ्याच वेळा आमच्याकडे येतात. क्या बात आहे, क्या बात आहे. सो विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. आपण खूप थोडक्या शब्दामध्ये मांडण्याचा इथे प्रयत्न केलाय. भविष्यात हा आपण प्रयत्न करू, एक विषय एक पॉडकास्ट. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ॲज अ महिला म्हणून जन्मल्यापासून किंवा मासिक पाळी चालून जाण्यापासून मासिक पाळी संपेपर्यंत जेवढे चेंजेस होतात त्या प्रत्येक फेजला आपण कुठेतरी कन्व्हर्सेशनच्या माध्यमातून शब्द देण्याचा प्रयत्न करणं, हा एक प्रयत्न आपण नक्कीच करू. मी थोडंसं इथे तुम्हाला थांबवते की तुम्ही म्हणालात की पाळी जाईपर्यंत, पण मी म्हणेल की पाळी गेल्यानंतरही बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या पण महत्वाच्या, म्हणजे पाळी जाण्याची जी फेज किंवा आपण रजोनिवृत्ती मेनोपॉज म्हणतो त्या संदर्भातली पण माझी एक कवितेचा मी व्हिडिओ केलाय, तुम्ही नक्की तो बघू शकता माझ्या शब्दसरी पेजवर, किंवा मी माझं जे फेसबुक वॉल आहे ती डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर नावाने आहे, तिथे पण तुम्हाला नाही शिल्पा जोशी क्षीरसागर अशी आहे. तर तुम्ही नक्की सर्च करा. तुम्हाला जे काही प्रश्न पडतील मे बी ऑलरेडी त्याची उत्तरं त्यांनी त्यांच्या वॉलवरती लिहून ठेवलेली असतील. तुम्हाला फक्त तुमचा तिथे टाइम इन्व्हेस्ट करायचा आणि ते नॉलेज गेन करायचंय. रजोनिवृत्तीनंतर सुद्धा मला नक्की सांगायला आवडेल की आपल्याला असं एक हे असतं बायकांना की आता संपलं, पण रजोनिवृत्तीनंतरही काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ज्यातल्या धोक्याच्या घंटा मला सांगायला आवडतील की पाळी गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं, म्हणजे थोडं जास्त स्पॉटिंग, खूप जास्त पॅड घेण्या इतपत ब्लिडिंग काहीही योग्य नाही. त्यानंतर रजोनिवृत्तीनंतरही दर वर्षातून एकदा मॅमोग्राफी म्हणजेच की स्तनांची तपासणी असते ज्याच्यामध्ये, आणि पोटाची सोनोग्राफी की जे आपण म्हटलं बीजांडाची काही गाठ नाही ना हे बघण्यासाठी, ह्या 2 तपासण्या आणि पॅप्समियर म्हणून तपासणी असते ज्याच्यामध्ये आपण पिशवीच्या तोंडाचं पाणी घेतो आणि ते तपासायला पाठवतो, ज्याच्यातनं एक अंदाज येतो की पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर होण्याची किती शक्यता आहे. या 3 तपासण्या आपल्याला पाळीनंतर म्हणजे पाळी गेल्यानंतर रजोनिवृत्तीनंतरही करायच्या आहेत. आता खूप काही बोलण्यासारखं आहे आणि जसं सर म्हणाले जे काही सांगितलेलं आहे ना ते फक्त कानांवर घेऊ नका, थोडं मनावरती पण घ्या. तुम्हाला तशा पद्धतीचे काही सिम्पटम्स असतील तर नियर मोस्ट एक्सपर्ट्सना विचारण्यासाठी बिलकुल हेजिटेट करू नका. हे नॉलेज फक्त मैत्रिणीपुरता राहून त्याचा आउटकम निघत नाही, त्याच्यावरती कुठेतरी सायंटिफिक वे आउट निघणं गरजेचं असतं आणि जे फक्त डॉक्टर्स आणि डॉक्टर्सच देऊ शकतात. सो याच्यावरती मी जसं मगाशी म्हटलं आपण एक पूर्ण सिरीज किंवा एक प्रत्येक प्रश्न याच्यावरती आपण काहीतरी एक छान कंटेंट भविष्यात करू, कारण का विषय तुमच्या आणि प्रत्येक ह्युमन बिईंगला इम्पॉर्टंट आहे ॲज अ नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू. सो अल्टिमेटली डॉक्टर क्षीरसागर मॅम तुम्ही इथे आलात, तुमचं जे नॉलेज आहे किंवा तुमची जी एक्सपर्टी आहे त्याचा ओव्हरव्ह्यू म्हणून मी आला, ॲक्च्युअल ओव्हरव्ह्यूच आहे. ओव्हरव्ह्यू आमच्या या सगळ्या महिला वर्गाबरोबर व्ह्युअर्स बरोबर तुम्ही शेअर केलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप धन्यवाद. मला पण छान वाटलं, ह्या माध्यमातून बऱ्याच मैत्रिणींशी बोलता येईल मला. आणि सगळ्या मैत्रिणींना मी एक विनंती करेन की जे काही आपण आता 4-5 गोष्टी ऐकल्या त्यातनं तुम्हाला ज्या 4-5 गोष्टी कळल्या असतील त्या तुमच्या मैत्रिणींना जरूर सांगा, तरच या व्हिडिओचा उपयोग आहे. कारण की आपणच पुढे आलं पाहिजे आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी. घर, बिझनेस किंवा नोकरी, मुलं हे चालूच राहणार आहे, पण ह्याच्यातनं स्वतःला वेळ देऊन आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं ही तितकंच महत्वाचं आहे. कारण पूर्ण घराची धुरा आपल्यावर असते, आपल्याला काही झालं तर पूर्ण घर अफेक्ट होतं आणि
त्यामुळे समाज आणि राष्ट्र अफेक्ट होतं. त्यामुळे आपण सगळ्या मिळून ठरवायचंय की आम्ही आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणार आहोत. हा एक संदेश मी या व्हिडिओतून देऊ शकले ना, हे वाक्य आहे ना, हे एका काळजातून दुसऱ्या काळजाला भिडलं पाहिजे. फार काही मी आता बोलणार नाहीये. तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद.